पण नाही राहायचं आणि भूतकाळात पण नाही राहायचं. जे आहे ते वर्तमान काळात कॉन्स्टंट, राहायचंय. वर्तमान एकदम काळात स्टेबल राहायचं. जे आहे ते, हा हा. एकदम जो बरं. टाइम चालू आहे त्यामध्ये राहायचं आणि बघत राहायचं त्यात पण. असं मन असं बरं. एकदम त्यातच बघत राहायचं, मनाचं काय चालू आहे त्यात बघत राहायचं, मनाच्या हालचाली बघायच्या. म्हणजे असं. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही आता जे सांगितलं, काय 9 गोष्टी सांगितल्या ना, 9, 8, 9, की मोह काय याच्यात पण विचार नाही करायचा, असं लोभ, शांती मोह, काय. हा, मत्सर, स्पर्धा, शांती, चिंता, मला शांती भय. पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, हे पाहिजे, याचा पण नाही विचार करायचा. आणि वाईट पण मी अशी तशी हा पण विचार नाही करायचा. ह्या तीन बरं. गोष्टी आवडल्या मला. म्हणजे ते थँक्यू. एकदम वननेस काय काहीतरी अशी कंडिशन आहे वाटतं, असं वाटतंय ते. हो ना, बरोबर आहे म्हणजे. येस, येस, येस. बरोबर. अगदी बरोबर. आणि प्रॅक्टिस केला तर किती मजा येईल विचार करा आपल्याला. पण एकदम हो, म्हणजे तो विचार करून असं छान वाटतंय. म्हणजे अजून समजत नाहीये पण असं कळतंय की मला आत्ता असं विचार आला की तो वननेस असेल, तुम्ही एक्झॅक्टली. मानताय ते. येस. मला हम्म. काल काल काय घडलं त्याची काय, कारण आपण काय होतं की ती घटना घडून जाते भूतकाळात आणि आपण त्याच्यावर हम्म. विचार करत असतो, अरे मी हिला हे म्हणायला हवं होतं, ते मला का नाही म्हणता आलं, मग ते मी असंच करायला हवं होतं, मग तसंच झालं, मग ते कसं हो, वाईट बरोबर आहे. झालं. यू कॅनॉट चेंज इट. आता तुम्ही काहीच बदलू शकत नाहीये ती गोष्ट. बरं, आता उद्या आणि म्हणा किंवा मन. परवा किंवा केव्हा तरी ती घडणार आहे, ते पण तुमच्या हातात नाहीये ना आता. आता म्हणजे एक तर तुम्ही भविष्यकाळात आपण राहतो किंवा आपण भूतकाळात राहतो. भूतकाळात आपण राहतो, आत्ता कुठेच वर्तमान राहत काळात नाहीये. राहतो. बरोबर आहे. आणि आत्ताचा वर्तमान काळच फक्त आपल्या हातात आहे, बाकी आपल्यात काही नाहीये. तसं म्हणलं तर आता सेशन ऐकताना सुद्धा आहे ना, इतके विचार येतात की आपण म्हणजे, मी माझं सांगते, मी भविष्य काळात जाते, भूतकाळात जाते, मला आता हे काम करायचं म्हणजे चालूच आहे. पण हे जे आता जे काय 10 सांगितलं मिनिटं ना, आहे ना. मन हे दिल्लीला फिरून येतं, हो, अमेरिकेला फिरून खरंच. येतं. एका सेकंदात म्हणजे सगळीकडे फिरून येतो आपण. हो, पण हे आता जाणवतंय की मन आपल्याला किती खेळवतंय. म्हणजे ह्या हा. 10 मिनिटात मी तुमचे ह्या गोष्टी 3 वाक्य छान ऐकले की मला ते आवडले. जर मी असं म्हणजे मनाला मला कंट्रोल पण नाही करायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. जे आहे ते चालू द्यायचं. पण वर्तमान काळात जाता मी तुमचा व्हिडिओ बघते तर तेच बघून बरोबर. ऐकलं पाहिजे. इंद्रियांना पण हे केलं पाहिजे की जिथं म्हणजे आहे जेव्हा तिथंच आपण थांबतो. सवय लावतो, सतत ऑब्झर्व हा. करायची सवय लावतो, तटस्थपणे सवय लावतो, तेव्हा आपण सातत्याने वर्तमान काळात बघत असतो. ही काय, मग माझं मन असं करतंय, मग माझं मन अशी रिॲक्शन करतंय, माझ्या मनाला असं वाटतंय. असं सतत तुम्ही बिझी असता, तेव्हा तुमचं मन मागच्या गोष्टीचा आठवण करायला वेळच नाही ना मिळणार आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे भूतकाळाचा विचार करायला वेळ मिळणार नाही आणि नंतरचा भविष्य काळाचा विचार करायला पण वेळ मिळणार नाही. म्हणजे आपण बरोबर. सातत्याने पण वर्तमानातच राहू. मी तुम्हाला 2 डिफरन्स सांगते. स्वयंपाक करताना ना 10,000 विचार येतील. आणि तेच म्हणजे हे माझ्या बाबतीत सांगते मी. म्हणजे मला माझं ऑब्झर्वेशन सांगते. आणि तेच आपण जर मोबाईल मध्ये बघत बसलो, शॉपिंग किंवा रील्स किंवा काही दुसरं, तर एक सुद्धा विचार येणार नाही. म्हणजे यात किती फरक आहे. हा मला मग हे कळणं फरक पण तुम्ही मोठी म्हणजे गोष्ट आहे. एक्सप्लेन. ही गोष्ट कळणं हो, सुद्धा मोठी म्हणजे गोष्ट आहे. मला ते जाणवतंय आता. म्हणजे हे ऑब्झर्वेशन स्वतःवरच केलं पाहिजे, हे तुम्ही बरोबर म्हणता. गुरु तर योग्यच आहे. त्यांच्याकडून आपण माहिती घेतली पाहिजे आणि आपण ते प्रयत्न केले पाहिजे, करायला हो. पाहिजे असं. बरोबर आहे. थँक्यू, राईट. खूप छान सांगितलं. आज मला थँक्यू. कळलं. जास्त म्हणजे जास्त समजलं. एवढं समजत नाही कधी कधी. आज एक्नॉलेजमेंट जास्त झालं. थँक्यू. 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 थँक्यू अंजली मॅडम. मला एक असं वाटतं की अध्यात्म किंवा ही जी आपण चर्चा करतोय ना, ते ज्ञान घेणं महत्वाचंच आहे. कारण ते ज्ञान घेतल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की आपल्याला काय चूक आहे, बरोबर आहे आपल्या वागण्यामध्ये. पण हे सगळं वाचून सोडून देण्यापेक्षा इम्प्लिमेंटेशन म्हणजे अध्यात्म, असं मी बरोबर आहे. त्याचा मॉरल ऑफ द स्टोरी असं काढलंय. की येस, येस. कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं, त्याची जर्नी वेगळी. त्यामुळे आज मी एखादी गोष्टीला रिॲक्ट करताना माझी रिॲक्शन आणि बाकी सगळ्यांची रिॲक्शन या खूप पर पर्सन वेगवेगळ्या असू शकतात. सो हो. प्रत्येकाने हे बघायचंय प्रत्येक सिच्युएशनला आपली रिॲक्शन आणि त्याप्रमाणे मग त्याच्यावर काम करायचंय.
करेक्ट. अशा आणि हे पद्धतीचं. अवलोकन करताना मग असं लक्षात येतं की मागच्या महिन्यात, 6 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, हम्म. वर्षापूर्वी म्हणजे अशा टाईपच्या घटनांमध्ये माझी रिॲक्शन काय होती हा आणि हा आता माझी रिॲक्शन काय आहे. हा हा. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो काय फरक पडलाय स्वतःमध्ये, हम्म हम्म हम्म. तेव्हा खूप छान वाटायला लागतं. हा. आणि कारण मग वाटतं माझं की माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की म्हणजे बरेच वर्ष साधना नाही म्हणता येणार पण ध्यान करते म्हणजे ध्यान म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हापासून जोडली गेले अशीच असं तर तेव्हा मी यंग एज मध्ये असताना जेवढी तापट होते किंवा खूप अशा इंटेन्स रिॲक्शन्स असायच्या ना त्या आता बऱ्यापैकी म्हणजे ते तापटपणा पण कमी झालाय आणि रिॲक्शन्स करायच्या आधी ना विचार करून रिॲक्ट होतीये असं. तर मला काय वाटायचं की आपल्या वयानुसार माणूस शांत होतो प्रत्येक आपलं जसं वय पुढे जातं विजडम एक म्हणजे लाईफचं येत जातं. तर राईट. असं वाटलं मला पण नंतर लक्षात आलं की बाकीच्यांबरोबर जेव्हा इंटरॅक्शन केली तेव्हा की काही काही जणांचं असं होऊ शकत नाही तर तेव्हा असं मला वाटलं की जे काही आपण हे करतोय थोडंफार 15 मिनिटं निश्चित 20 मिनिटं अर्धा तास तर निश्चित त्याच्यामुळे परिणाम होणारच थोडासा त्याचा. थोडासा फरक स्वभावामध्ये म्हणा वगैरे असा पडल्याचं थोडं जाणवतं. अजून जर्नी भरपूर आहे पण निदान सुरुवात झाली असं येस. म्हणायला हरकत नाही. येस. व्हेरी गुड. अजून कोणाला काही म्हणायचंय? कालचा तुमच्या बोलण्यातनं मला एक प्रश्न असा सुचला होता की आपण हिंदू धर्म म्हणजे कर्मविपाक सिद्धांतावर आपण जे काल बोललो की ते सोल त्याचं त्याचं घेऊन येतं की त्याला ते अनुभव हवे असतात किंवा ते इव्हॉल्व्ह व्हायचं असतं म्हणून तो येतो. तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये रिबर्थ ही कन्सेप्ट आहे. पण मग आता जर ह्युमन बिंग ऍज अ वन विचार केला तर मुस्लिम लोक ख्रिश्चन लोक ज्यांच्यामध्ये हे जाळत नाहीत डेड बॉडी पुरली जाते तर मग त्या ह्युमन बिंग स्पेसिस सेम असले ना त्यांना मग हा कर्मविपाक सिद्धांत कसा तुम्ही लागू करणार की ते लोक पुनर्जन्म मानतच नाहीत. जे काय आहे ते आत्ता आणि या जन्मात भोगा आणि संपवा जी वेस्टर्न कल्चर आहे भोगवादी संस्कृती आपली सगळी त्यागवादी आणि मागच्या जन्मातलं ह्या जन्मात चांगलं का वागा तर पुढच्या जन्मामध्ये त्याची चांगली फळं आपल्याला जरी नाही तरी आपल्या पुढच्या पिढीला ते भोगायला लागू नये असा एक बरोबर. डीप डीप रुटेड बिलीफ सिस्टीम बरोबर का चूक माहिती नाही. पण असं म्हणतात की चांगलं वागा की आपले पाप पुण्य दोन्ही पुढे जातं. म्हणजे आपण जेव्हा समजा एखादा माणूस म्हणते की हे माझं पूर्व पुण्यामुळे मला मिळाल्या गोष्टी ह्या लाईफमध्ये तशी पूर्व पुण्याही जशी येते तरी अँसेस्टरची पापही पुढे येत असतील का. आणि मग बाकीच्या धर्माच्या लोकांच्या बाबतीत हे कर्मविपाक सिद्धांताचं तुम्ही कसं कन्क्लुजन देणार त्याला. बघा आता सूर्य सूर्य आकाशामध्ये उगवतो आणि जर का मी सगळं माझं घर, मला खिडक्या आणि दारं सगळे बंद केलेत आणि मी सांगितलं की नाही नाही असं काही नाही, मी मानत नाही, तर माझं बोलणं सत्य आहे का असत्य आहे? मी खरं बोलतेय का खोटं बोलतेय? कारण माझ्यासाठी माझं ते सत्य त्या माझ्यासाठी आहे. पण वैश्विक सत्य मग काय आहे की सूर्य उगवतो हे सत्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला धर्म जो आहे, हिंदू धर्म जो, सनातन धर्म जो आहे, हा लाखो वर्ष जुना आहे. ख्रिश्चन धर्म हा 2500 काय 2000 वर्षापूर्वी आलेला आहे. मुस्लिम धर्म आता आत्ता आत्ता आलेला आहे. 600 इसवी सन 600 मध्येच्या आसपास 7व्या शतकात आलेला आहे. सो नॅचरली त्यांची ग्रोथ तशा प्रकारे म्हणजे आता जसं आपल्या घरातल्या खूप मोठ्या 70-80 वर्षाच्या आई आजी असतील हा. आणि 18-20 वर्षाची मुलगी यांच्या स्वयंपाकामध्ये काही फरक असेल की नाही? हो हो हो. समजमध्ये स्वयंपाक म्हणजे आपण राईट. बायकांना समज मी ते आलं लक्षात. उदाहरण देते. या आलं लक्षात आलं लक्षात. हा, तर ती जाणीव. आता हा हा. तिसरं अजून तुम्हाला उदाहरणाने सांगते. हम्म, हम्म. तुम्ही श्री एम पुस्तक यांचं पुस्तक वाचलं असेल कदाचित. श्री एम हम्म. तुम्हाला माहिती आहे बाबाजींचे हो शिष्य आहेत ते. हो हो. तर तुम्हाला त्याची गोष्ट त्यांच्या पुस्तकावर सुरुवातीलाच दिलेलं आहे की ते जेव्हा एका जन्मामध्ये 18-22 वर्षाचे होते आणि हिमालयामध्ये साधना करत होते तेव्हा त्यांचे हम्म, गुरु बाबाजीच होते. हम्म. त्यांच्या समोर एक मुस्लिम रडत आला. त्याच्या हातपायाला सगळे लागलं होतं, जखमा होत्या, कपडे फाटलेले होते आणि हम्म. तो गयावया करत आला आणि हे पूर्ण ध्यानात होते आणि त्याच्या पुढे ते गिडगिडायला लागले ते मुस्लिम ग्रस्त की मला तुम्ही शिष्य करून घ्या.
हं, काही करून मला शिष्य करून घ्या. आणि मग यांचं तंद्री भांगते, हं, भंगली. आणि मग ते म्हटले की अरे तू मला असं का डिस्टर्ब करतोय. मग त्यांना हं, नाही नाही, मला तुम्ही प्लीज प्लीज मला तुम्ही शिष्य करून घ्या, हं, तुम्हीच माझे गुरु. तर हं, तेव्हा यांना प्रचंड राग आला आणि हं, 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 त्यांनी सांगितलं की नाही, मी असं काही मला करायचं हं, नाहीये. हं, तेव्हा तो मुस्लिम व्यक्ती म्हणाले की जर तुम्ही मला आत्ताच्या आत्ता शिष्य करून नाही घेतलं हं, तर मी हं, आता वरून खाली उडी मारेन. हं, तेव्हा ते म्हणले की ठीक आहे, मला काही फरक पडत नाही, मार तू उडी. हं, आणि त्या मुस्लिम माणसाने ती उडी मारली. आणि हं, सत्य गोष्ट सांगतोय मी सगळं. त्या हं, मिस्टर एम यांनी ते लिहिलेलं आहे स्वतःच्या पुस्तकामध्ये. हं, हं, आणि त्या क्षणी तिथे बाबाजी अवतरले आणि त्यांनी सांगितलं की तू हे काय केलंस. म्हणजे हं, एवढी वर्ष साधना करून, एवढे तास साधना हं, करून, हं. तुझ्यामध्ये जर प्रेम आणि सगळं हां, नसेल हां, तर हां, तू हां. काय साधना करतो आहेस. बरोबर. हां, हां. तर मग तेव्हा त्यांना रिअलाइज झालं की मी माझं चुकलं. मग हं, आता मी हं. ह्याचा कसं काय याच्यातून बाहेर पडू. हां, हां. तेव्हा ते म्हटले की तू अशी अशी मुद्रा कर आणि हं, हं. स्वतःचं शरीर सोड. हं, आणि त्यानंतर ते म्हणले की 2-3 जन्मानंतर मी तुला भेटेन. हं, आणि त्यानंतरचा आता 2-3 जन्मानंतरचा त्यांचा जन्म जो आहे, हं, हं, त्यांचा तो जन्म, त्याचं नाव होतं मधुसूदन. हं, हं. आणि आता या जन्मात त्यांचं नाव आहे मोहम्मद. त्या मुस्लिम ओह! घरामध्ये जन्माला आलेले आहेत. ओह! कशासाठी? अच्छा. की ओके. त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला ते दुःख दिलंय. हो. बघा अच्छा, अच्छा, अच्छा. केवढी हो, हो. साधना करून परत व्यक्तीला मागे यावं लागलंय. 2 जन्मानंतर त्यांना ते बाबाजी भेटले. पण ते पण बाबाजी हं. तर त्यांचे डायरेक्ट गुरु नाहीयेत. बाबाजींचे शिष्य जे आहेत ते त्यांचे गुरु आहेत. हो, हो, हो. अच्छा, अच्छा. तो किती हं, वर्ष, किती माहिती नाही. आता हं, हं. 2 जन्म झाले म्हणजे ते लगेचच्या लगेच एका पाठोपाठ जन्म झाला असेल असं माहित नाही का. काही हं. वर्ष थांबावं लागले मध्ये जन्म आत्मा बरोबर. म्हणून माहित हां, नाही. हां. तो एक बरोबर. छोटीशी कृती, छोटीच कृती म्हणू शकत नाही, ती मोठीच आहे. हां, पण हां. त्या कृतीतून त्यांनी हे पण दाखवलंय की हां. साधक कसा असला पाहिजे. आणि राइट. हे पण दाखवलंय की जन्म आहेत आणि ते आता अच्छा. मुस्लिम घरातच आहेत. अच्छा. सो ते ओके. म्हणत न म्हणत, पण हां, तेच सत्य मला ते सत्यच विचारायचं आहे. होतं, की म्हणजे आपला जे आहे हिंदू सनातन धर्माप्रमाणे कर्मसिद्धांत, की ते कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये तुम्हाला ते डेबिट क्रेडिट टॅली झाल्याशिवाय त्यातनं बाहेर नाही. मग ते माणसांबरोबर असो किंवा घटनांबरोबर असो. मग सो आता या तो पुस्तकात ते आपण तेच बघतोय ना की हां, ते कर्म ख्रिश्चन काय, हां. हे काय, ते राइट, धर्माला त्या राइट. सगळ्या फक्त आपण चौकटी बांधलेल्या आहेत. त्या काही खऱ्या अच्छा. नाहीयेत त्या चौकटी. हां. त्याला काही अर्थ नाहीये त्या हां, गोष्टींना. हां. ओके, ओके. बरोबर आहे तुझं म्हणणं. अनुभव घेण्यासाठी आपण मनुष्य जन्म घेतलाय आणि आपलं स्वतःच आत्मिक ग्रोथ म्हणजे वाढ करण्यासाठी आपण मनुष्य जन्म घेतलाय. इथल्या इतर कोणत्याही जन्मामध्ये, जनावराच्या जन्मामध्ये आपल्याला बुद्धी मिळत नाही. आपण नैसर्गिक ज्या काही म्हणजे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे चालतो. त्या त्या प्राण्यांना जे काही नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत त्याने ते जगतात. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की ज्याला बुद्धी आहे. आणि एकमेव प्राणी आहे, त्याला शरीर आहे, जीव म्हणू आपण, आणि तो ध्यान करू शकतो, साधना करू शकतो. असं म्हणतात की नर्मदाच्या नदी तीराला असे हजारो, असंख्य हजारोंच्या अ, हो, हो. संख्येमध्ये हो. शरीरविरहित साधक हो, हो, ध्यानाला हो, हो. बसलेले आहेत. सो हं. मनुष्य म्हणजे देवाने सुद्धा मनुष्य म्हणूनच जन्म घेतलेला आहे त्यासाठी. हं, हं, तर हं, हं. तुम्हाला ग्रो करायचं असेल, अपग्रेड स्वतःला करायचं असेल ॲज अ अच्छा. सोल, तर हां, तुम्हाला हां. मनुष्य जन्मच मग घ्यावा घ्यायला लागतो. लागतो. इट ओके, इज दॅट ओके. मच इम्पॉर्टंट आणि व्हॅल्युएबल. ओके, ओके, ओके. एवढा इम्पॉर्टंट आहे तो. हं, हं, हं. मॅडम, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बोला. जर्नी ऑफ सोल्स घ्याल प्लीज तुम्ही आपले प्लॅटफॉर्मवर. पुस्तक आहे काय, जर्नी ऑफ सोल? हो हो. बर. मला सांगा कुठे पुस्तक ते, कुणाकडे असेल किंवा कुठे मिळेल. मी नक्की घेईन. मला इंटरेस्टिंग एक गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटते. आता किती लोक आहेत? 25. ठीक आहे. मला वाटतं कोण, चाफेकरच ना? अ, चाफेकरच मॅडम बोलतायत ना, हो, मगाशी हो. बोलल्या त्या. हो, हो, हो. हा. श्रद्धा चाफेकर. काल तुम्ही म्हटलात की तुम्ही आमचे दर महिन्याला एक घ्या. तर तुम्हाला मी मंगल मॅडमची अर्थातच परवानगी घेईन. मी त्या देतीलच हो, मला ती परवानगी. हो, हो. पण माझ्या या साधनेच्या काळामध्ये 2023 मध्ये एक हां. 8-10 महिने मला सातत्याने एक लिखाण यायला लागलं. म्हणजे
आतून येणं म्हणतो हा लिखाण, हा ते हा माझ्याकडून लिहिलं गेलं. आणि त्याचं हम्म. पुस्तकाचं नाव मला पहिल्या दिवशी सांगितलं गेलं, रिलिजन ऑफ गॉड. हा. अच्छा. आणि हा आता हा आपण हे जे बोलतो आहे हा हा त्यातला बराचसा पार्ट, मी आता हे पुस्तक कधीच वाचलेलं नाही, मी पहिल्यांदा तुमच्यासाठी आत्ता वाचतेय सध्या ओके. 8 दिवस. अच्छा. पण हे पुस्तक अशा टाईपचं पुस्तक, हा छोटंसं पुस्तक, हा 25-26 चॅप्टर्सचं, हम्म दोन हम्म दोन तीन तीन त्याला हे असतील, हम्म म्हणजे स्टांजाच असतील. हा हा तर तशा टाईपचं पुस्तक माझ्याकडून लिहिलं हम्म. गेलेलं आहे. ते पुस्तक हो. कुठेही अजून बाहेर आणलेलं नाहीये. अच्छा. पण दिवाळीनंतर आपण वाटलंच ना तर आपण नक्की नक्की. त्याच्यावरती चर्चा करू. आणि येस मला येस. खूप आवडेल, शुअर. कारण की हे वाचताना मला असं लक्षात आलं की अरे हेच तर मी लिहिलंय, अरे हेच तर माझ्याकडून लिहिलं गेलंय, अशासारखंच हो. मी लिहिलंय. म्हणजे अच्छा. बघा, कुठलाही पुस्तक न वाचता ह्या प्रकारचं हो. ओरिजिनल जे येतं, म्हणजे हायर एनर्जी कडून हायर ते लिहिलं एज्युकेशन. गेलं. बरोबर. बरोबर आहे. आणि त्याच्या पुस्तकाचं नाव पण बघा, रिलिजन ऑफ गॉड, म्हणजे देवाचा धर्म काय राईट. आहे. आणि तेच हा आहे आता, की हाच तो खरा धर्म आहे. त्या राईट पुस्तकात राईट. पण धर्म म्हणजे काय हेच सांगितलं गेलंय. हा 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 आणि त्या धर्माच्या अनुषंगाने एका सोलचा प्रवास, जसं तुम्ही जर्नी ऑफ हम्म. सोल म्हटलात ना, हा हा. कोणी सांगितलं आता मला, नूतन मॅडम, नूतन पवार. नूतन मॅडमनी. हा. हम्म. तर त्याच्यामध्ये धर्माचा वापर, म्हणजे योग्य त्या धर्माचा फॉलो करून हम्म. आत्म्याचा प्रवास कसा करायचा, हम्म. अशी ती पूर्ण जर्नी त्या पुस्तकामध्ये आलेली आहे. हम्म. असं ते पुस्तक माझ्याकडून लिहिलं गेलेलं आहे. तर आतापर्यंत त्यांनी कुणालाही शेअर केलेलं नाही. हा हा. तर तुम्हाला मी नक्की, मंगल मॅडम जवळ हो. म्हणल्या, तर चालेल आपण चालेल नक्की. नक्की दिवाळीनंतर त्याच्यावरती हो. आपण, चालेल. अभिनंदन जर्नी ऑफ मॅडम. सोल कुणाचं आहे मॅडम पुस्तक ते? त्यांनीच लिहिलंय. अ, घोसाळनीच लिहिलंय. जर्नी ऑफ सोल पुस्तक कुणाचं आहे, लेखक कोण अच्छा. आहे? जर्नी ऑफ सोल. नाही एवढं लक्षात माझ्या, पण मी बघितलं होतं ते व्हिडिओज. बरं, ठीक आहे. तर त्याचे खूप सारे इवन. पार्ट आहेत. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की अ, म्हणजे असे मानसिक पेशंट त्यांच्याकडे येत होते. एक डॉक्टर आहेत, बहुतेक हम्म. जेम्स का काहीतरी नाव आहे त्यांचं. तर त्यांच्याकडं असे पेशंट्स येत होते की ज्यांना असे विचित्र अनुभव यायचे किंवा काही अच्छा. प्रॉब्लेम्स. तर ओके. ते त्यांना हिप्नोटाईज करून मग ते वन मास्टर वन सोल किंवा काय, मेनी मास्टर्स मेनी सोल्स, असं अशा टाईपचं मेडिसिन. पुस्तक आहे ते, म्हणताय का हा. तुम्ही? पण पण नाही नाही, हे वेगळं, हे सेम, हे नाव तर अगदी बरोबर आहे. मग लेखक तोच पण असेल, तर त्याचं पुस्तक हे असेल, मे बी जर्नी ऑफ माहिती सोल. नाही. मी शोधेन. तर त्याच्यामध्ये कसं दिलंय त्यांनी की ह्या सगळ्या पेशंट्सना त्यांनी जन्माच्या आधीच्या काळात, हम्म. मृत्यूनंतर आणि जन्माच्या आधीच्या काळात, हो. म्हणजे जो हो. गॅप आहे त्याच्यामध्ये हो. त्यांनी नेलेलं आहे. आणि हो. तिथे त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा तिथं हो. त्यांना काय दिसतंय हे सगळं येस. त्याच्यामध्ये वर्णन केलं. आणि त्या पेशंटचे त्यामुळे त्यावेळेला आवाज पण बदलायचे, आणि ते हो सगळं हो, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे. बरोबर आहे. बरंच आहे त्याच्यामध्ये. मेनी आणि लाईफ हे मेनी कालचे जे मास्टर्स. प्रश्न होते ना, अगदी हा. बेसिक प्रश्न आपले, राईट. त्या सगळे पुस्तकामध्ये कव्हर एक असं केलेले पुस्तक पण आहे, असंच आहे की मेनी मास्टर्स मेनी लाईव्ह, वन मास्टर मेनी लाईव्ह, असं पण पुस्तक आहे. आहेत. अशा टाईपचंच आहे. बरोबर. ते डॉक्टर, सायकोलॉजिस्ट का सायकियाट्रिस्ट असे असतात. हा, आणि मग असे ते हो. काहीतरी विचित्र मध्ये मध्ये तो पेशंट वागतो, म्हणून त्याची फॅमिली त्यांना घेऊन येते. आणि मग ते ट्रीटमेंट करत हम्म. असताना त्यांना कळतं की ही व्यक्ती ती नाहीये, म्हणजे तिचा कुठला आत्मा, कुठल्या जन्मातला जो आहे प्रवास, ते बोलतायत त्याच्यामध्ये. हा करेक्ट. हा, बरोबर. आणि बरोबर. ते त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात बेसिक आपले जे क्लिअर होतात पॉइंट्स, म्हणजे काय की अ, जे आता काल आपण चालली होती चर्चा की मग मला हेच, मी चांगलंच चूज करेन असं. पण हा. तिथं सगळ्या कंडिशनच नसतात. शरीर नाहीये त्यामुळे बुद्धी नाहीये, बुद्धी नाहीये तर तुम्ही इतके प्युअर असता आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर सुद्धा तुमचा आत्मा हील होतो. हील झाल्यानंतर तुमची जेव्हा तयारी होते बरोबर. पुन्हा जन्म घ्यायचे, तुमचे कर्म तुम्हाला ते क्लिअर करावेच लागतात. मग करेक्ट. त्याच्यासाठी मग आणि कुठली तिथे आपण फॅमिली आहे, पुरुषही काय नसतो आणि आहे, स्त्रीही नसतो. आपल्याला ती फिलिंग नसते की मी बाई आहे का पुरुष आहे, हे पण नसतं तिथे. ते काय नसतं. हो. तर तिथे आपण ठरवतो. आणि तिथे काही मोठे जे आत्मे असतात, परमात्मा सारखे, जसे
साईबाबा असतील किंवा असे बाबा हो हो असतील, बाबाजी असतील, अशासारखे लोक किंवा ते ऊर्जा गाईड आपल्याला करतात. कन्सल्ट करतात, म्हणजे मदत करतात, की बघ तू हे हम्म, करू हम्म. शकतोस, पण ते तू कर असं ते म्हणत नाही. हे हे असं असं केलं की तुला असं असं होऊ शकतं, हा तेव्हा ते ते खूप आपण मध्ये ठरवतो. हम्म फॅमिली प्रसंग काय काय म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात आणि ते ते पाहिजे असले तर त्यावेळेला ते एक्सपिरियन्स पण करतात आणि हो, मगच ते जन्मामध्ये जातात म्हणजे ते शरीर धारण करतात. म्हणजे अगदी खूप छान बरोबर. डिटेल दिलेलं आहे त्याच्यामध्ये हो. आणि ते तुमच्याकडून खूप छान वाटेल ऐकायला. हम्म. नक्की नक्की आपण नक्की करूया. मी शोधते ते पुस्तक कुठे, जर्नी ऑफ सोल, ते कुठे मिळेल बघते आणि ते वाचायला सुरुवात करते. इंटरेस्टिंग आहे ती गोष्ट, मला आवडतं असं. असं मेनी मास्टर्स मेनी लाईव्ह ते वाचलंय, लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड वाचलंय, ते सगळं अशा टाईपच सगळं आहे की ते माहिती पाहिजे आपल्याला कसं काय हो ना. मॅडम ते असतं. आपलं गरुड पुराण जे आहे ते गरुड पुराणात पण मग आत्म्याचा प्रवासच लिहिलेला आहे ना, हो, त्याच्यात आहे आत्म्याचा तसं. प्रवास, हो, पण त्याच्यात मला माहिती नाही, म्हणजे खरं ते कॉन्ट्रॅक्टरी काय वाटतं मला कळत नाही. गरुड पुराणामध्ये त्याचं सगळं ते कसं पापी माणसाला कसं ते तेलाच्या कढईत टाकतात वगैरे वगैरे सगळं आहे. परंतु लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड मध्ये असा कुठेही उल्लेख नाही. फक्त त्यांनी ते खालची स्तर आणि वरचे स्तर वेगवेगळ्या याचे असं सांगितलेले आहेत. तर तेवढं आहे, पण ते आता त्यांनी स्वतः ते एक्सपिरियन्स न केल्यामुळे एक कदाचित त्याला एक माहिती सांगू नाही. एक सांगू का, ते गरुड पुराणाचा विषय निघाला म्हणून सांगते. गरुड पुराणाला आहे ना, कोणी असं वाचू नये असं म्हणतात. आमच्या ग्रुपमध्ये एक जण असेच होते की त्यांना प्रचंड अशी ही क्युरिओसिटी स्पिरिच्युअल ह्याची. तर सगळे म्हणतात नाही वाचायचं नाही वाचायचं, आपण वाचून तर बघू काय होतंय. म्हणून ते पहिल्यांदा जेव्हा त्यांनी वाचायला सुरुवात केलं ना, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये एक जण एक्सपायर झाले, म्हणून त्यांनी ते बंद केलं. काही दिवसांनी परत त्यांच्या डोक्यात आलं की नाही, करून तर बघूया काय होतंय. सेकंड टाइम पण हेच झालं आणि मग त्यांनी ते बंद केलं. मग नंतर सगळे म्हणले की ते वाचू नये. म्हणजे अगदी हा आमच्या क्लोज ग्रुपमध्ये फ्रेंडचा आलेला अच्छा, एक्सपिरियन्स आहे. बाकी सगळं म्हणजे वाचतात, पण हे शक्यतो कोणी वाचत नाही. आता त्याच्या मागचं रिझनिंग माहित नाही, याला तो अनुभव आला आणि असे बरेच लोकांना आले अनुभव, त्यामुळे ते असं वाचू नये असं आहे. माहिती नाही आता मला पण खरं हो, त्याचं काय. बरोबर असंच आहे ते. ज्यांच्या घरात कोणी गेलं असेल तर त्या पहिल्या 13 दिवसामध्ये तुम्ही ते वाचू शकता. ऍक्च्युली पुराण नक्की. म्हटलं की आपण थोडस म्हणजे थोड्या जुन्या काळात गेल्यासारखं आहे. हम्म. पण हम्म. हे जे इंग्लिश पुस्तक आहेत ते सगळे नवीन आणि हो 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 अनुभवावर आहेत आणि रिअल हो ते लोक सुद्धा आहेत ज्यांनी हो, हे सगळं एक्सपिरियन्स केलं किंवा अतिशय बघ. तर्कबद्ध पद्धतीने आणि रॅशनल थिंकिंगनी ते सगळं लिहिलेलं आहे. हो अभ्यासू ना. वृत्तीने ते लिहिलेलं पुस्तक. नमस्ते मॅडम. काल नमस्ते. सगळ्यांच बोलायचं चालू होतं, पण खूप सुंदर आवाज गेला का? हा, आवाज गेला. स्मिता मॅम हा, तुमचा आवाज येत नाहीये. परांडे मॅम तुम्ही म्यूट झालात बहुतेक. येतोय आवाज. हा तर हा, येतोय. हा. तर ते वाचन स्वतः करणं होत नाही, पण इतक्या सुंदर पद्धतीने विश्लेषण करून छान सांगत आहात, तर म्हणजे खूप खूप धन्यवाद, म्हणजे ग्रॅटिट्यूड आहेच. तर सगळेच आता रिक्वायर्ड करतात हे पुस्तक ते पुस्तक, तर मग मी मॅडमलाही म्हटलेलं झेन पुस्तक, जसं इकिगाई पण वाचन झालेलं आहे इकिगाईचं. तर हम्म. त्याच पद्धतीने जापनीज लोकांची जी कशी जीवनशैली किंवा काय, तर ते झेन पुस्तक पण खूप सुंदर आहे. द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग त्याची टॅगलाईनच आहे. तर ते पण अच्छा. एकदा आलं ह्याच्यामध्ये, तर बेस्ट सेलर मध्ये आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण किती व्यस्त आणि कितीही पळत असतो आणि किती कॉम्पिटिशन करत असतो, तर कसं साधं जीवन जापनीज लोक हे करतात, तर ते पण एकदा बघा, म्हणजे आलं तुम्हाला तर, आणि किंवा आहे का वाचनामध्ये तुमच्या, मी सजेस्ट केलं जस्ट असं मॅम. हो हो, तर नाही आहे. मी अजून वाचलं आणि नाही. मी सांगू का मॅडम तुम्हाला, तुम्ही हा मी लग्नाच्या आधी खूप पुस्तकं वाचली आहेत, पण हो लग्नानंतर मला प्रॅक्टिकलच पुस्तकं खूप मिळाली वाचायला. आणि त्याच्यानंतर मला स्वतःच्या कामामध्ये मला काय माझ्या गुरूंनी असेल किंवा माझं कर्म असेल तसं मी प्रचंड कामामध्ये असं मला लावलं गेलं, माझ्या संसारात असं पूर्ण घातलं गेलं
आणि ते पूर्णपणे करायला लावलं. नाही, आणि मग आता माझी मॅडम मी हाच प्रश्न विचारणार होते, की लिटरली सांगू का, मलाही हार्ड कॉपी म्हणजे आता हे ऑडिओ बुक्स वगैरे पण सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट कॉपीज पेक्षा हार्ड कॉपी जसं आपण हातात पुस्तक आणि संग्रही माझ्या पण म्हणजे हो. लायब्ररी भरपूर, मी एक ऑस्ट्रोलॉजर आहे म्हणजे मी त्याची तर पुस्तकं वाचते म्हणजे प्रश्नच नाहीये, परंतु इतर मोटिवेशन भरपूर वाचनाची आवड आहे म्हणजे प्रश्न नाही. पण असं स्वतःहून म्हणजे काय होतं, तर तेवढा वेळही काढता येईना, माझे आपले जे काही काम असतात सगळी त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणलात, पण वेळच होईना. पण आता ह्या माध्यमातून आपलं ज्ञान व ते लोकांपर्यंत इतकं सुंदर तुम्ही पोहोचवत आहात आणि तुम्ही एक चांगलं पेंटिंग चित्र हे करता, तर आपल्या छंदाला ना खरंच लेडीजना नाही वेळ मिळत. डे टू डे मग किती पण आपल्याकडे मेड येऊन दे सगळं, आता माझ्याकडे तसं, परंतु नाही वेळ मिळत कारण स्त्रीला एवढं हे केलेलं नाहीये अजूनही. तरी आपण हे सगळं करतो आहोत आणि भगवंत ते करून घेत आहेत छान. हो. आणि मॅडमच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित येऊन हे सगळं आज करत आहोत आणि पोहोचतंय. हा सत्संग खूप सुंदर आहे म्हणजे खरंच सुंदर आहे आणि आपण तेवढा वेळ काढतो तर मॅडम सुंदर घेत आहात आणि घ्या म्हणजे मॅडम मलाही म्हणलेल्या तुम्ही घ्या, पण नाही होत माझं ऑनलाईन ऑफलाईन वर्क आहे, तरी मी अटेंड करतच असते. तरी एखादा कॉल आला काही आलं तर मला तो अटेंड करावा लागतो मध्ये आधी, त्यामुळे हम्म, स्वतः हम्म, हम्म. वेबिनार नाही होऊ शकत. पण छान ग्रॅटिट्यूड, एकदम छान, थँक्यू मॅडम. पण मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करते, म्हणजे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे. बघा, हा प्रयत्न करून बघा. मला वेळ मिळत नाही हे जेव्हा तुम्ही क्रिएट करता, म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खरंच बोलताय 100%. पण युनिव्हर्सला जेव्हा तुम्ही हा मेसेज सतत देता की मला वेळ नाही मिळत आहे, मला वेळ नाही मिळणार आहे, तर तुम्हाला वेळ नाही मिळणार आहे. पण ह्याच्या उलट आता यू हॅव क्रिएटेड, नाव यू हॅव गॉट की दिस इज व्हॉट यू आर एव्हरीबडी इज अ पॉवरफुल क्रिएटर, राईट? तर आपण काय क्रिएट करतो ह्याचं पण भान आपण ठेवायचं. म्हणजे येस. जर तुम्ही म्हणलात की माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मी छान हे सगळं करतेय, मी हे सगळं करतेय, करणार आहे असं नाही, म्हणजे आपण भविष्यकाळात नाही बोलायचंय, वर्तमानातच. विजुअलाइज. मी खूप हो. सुंदर वाचतेय, मी खूप छान विश्लेषण करते आहे. अँड जस्ट सी द मिराकल. अँड हे ऍप्लिकेशन तुम्ही कशालाही करा तुमच्या आयुष्यामध्ये, की माझ्याकडे सगळं छान आहे, हे सगळं मी हे स्वतः आता जे मी जगतेय ना, हे मी माझं केलेलं क्रिएशन आहे. कारण मी प्रचंड कामं करत होते, मला प्रचंड मी बिझी होते, खूप काही करत होते, पण मी हे सगळं मिस करत होते. मला घरात राहायचं होतं, मला शांत राहायचं होतं, मला ध्यान करायचं होतं, मला कुठलेही टेन्शन्स नको होते, मला पैसे कमवायचं प्रेशर नको होतं, मला माझ्यापासून सगळं काही अडायला नाही पाहिजे घरात, अशी स्थिती हवी होती. आणि हे मी क्रिएट केलं माझ्या घरात. आज माझं आयुष्य मी जगतेय, ते माझं क्रिएशन आहे. तर माझा नवरा म्हणतो तू काय करते, तू काहीच करत नाही. कारण या लोकांना सवय झाली आहे मी सतत काम करण्याची, बघायची. आता मी ध्यान करते आणि स्वयंपाकाला 2 लोकांचे किती वेळ लागतो आपल्या अशा. तर मग मी पेंटिंग करते, मी ध्यान करते, मी काहीतरी वाचते, किंवा असं मी तुमच्यासारख्या लोकांशी बोलते. सो आय एम लिव्हिंग माय ओन लाईफ द वे आय वॉन्ट. सो हे क्रिएशन तुम्ही करू शकता आणि मला वाटतं मंगल मॅडम तुम्हाला शिकवतच असणार आहेत. सो हे असं म्हणू नका, म्हणजे चुकूनही आपण चुकूनही म्हणतो आणि सत्यस्थिती आहेच, असणारच आहे तुमच्या आयुष्यात. तुम्ही डॉक्टर पण आहात, तुम्हाला ते पण एक मोठं काम आहे, घरातलं काम आहे, बायको म्हणून, आई म्हणून, मुलगी म्हणून बरेच रोल्स असतात आपले. पण ह्यातून पण आपण बाहेर पडू शकतो. जर जस्ट डिझाईन, तुम्ही यू डिझाईन युअर ओन प्लॅन, की तुम्हाला कसं पाहिजे, मला माझं आयुष्य कसं पाहिजे, हा प्लॅन तुम्ही ठरवा. मला कसं जगायचंय हे तुम्ही ठरवा. आणि हे अजिबात असं करू नका की अरे मग मला हे सगळं करायचं तर मग मला डॉक्टरचं काम नाही करता येणार. असं काहीही नाही. दिस इज अगेन युअर क्रिएशन. काहीही नाही. तुम्हाला जे जे पाहिजे ते प्लॅन करा. तुमच्या प्लॅन मध्ये जे मला फॉरेनला पण फिरायचंय, मला इकडे पण जायचंय, मला ते पण करायचंय, हे सगळं तुम्हाला एक पर्सनल. पण अर्थातच त्या अंतरीचा मागोवामध्ये जसं आहे, अडकायचं त्याच्यात कुठेच नाहीये. पण राईट, यू विल म्हणजे एनीबडी. हे माझं स्वतःचं, मी स्वतःचा मूर्तिवंत उदाहरण आहे. मी स्वतःचा ठामपणे सांगू शकते. कारण मला स्वतःला खूप बॉदर्शन होती, खूप टेन्शन यायची. त्या सर्वसामान्य माणसाला येतात तशी. कसं होणार, आपल्या आयुष्याचं कसं होणार, EMI चं कसं होणार, मुलाचं कसं होणार, त्याचं शिक्षण कसं होणार, जे प्रत्येक आईला वाटतं ते. द मोमेंट आय डिसाइड, हे 10 वर्षापासून जेव्हा मी हळूहळू मला कळायला लागलं, मी म्हटलं पहिली गोष्ट, मी काम सोडून देणार, काही फरक नाही पडत, बिकॉज आय एम द क्रिएटर. मी क्रिएट करते, माझा पैसा घरातला मी क्रिएट करते, काम केल्यानेच पैसा क्रिएट होतो असं नाहीये. सो ती खूप मोठी काय म्हणू, रिस्क हा शब्द आपण खरा होता.
की मी एवढे म्हणजे वयाच्या 15-16 वर्षापासून मी काम करत होते, पैसे कमवत होते. यू वोंट बिलीव्ह, मला माझ्या नवऱ्याला जेव्हा मी सगळं सोडलं, त्याला ₹500 मागायला मला लाज वाटायची. मी त्याला पैसे कसे मागू? कारण की मागायची सवयच नाहीये अजिबात. मी मागू कशी? आणि आता मी त्याला बिनधास्त, मला ₹1,00,000 पाहिजेत, मला हा दागिना करायचा आहे. हौस आहे म्हणून नाही, पण मला हवंय आता. ते आपला आतलंच आहेत गोष्टी. ही माझ्यावरची स्वतःचा वर्क आहे ते. आणि ते आपण आपल्याला करायला पाहिजे. तुम्हाला आवड आहे ना, ज्या ज्या गोष्टीची ज्यांना ज्यांना आवड आहे, तुम्ही राईट राईट डाऊन करा. मला हे करायचंय. आपण काय करतो, मन सगळी मारतो की नाही ना, आता हे मला जरुरी आहे, हे मला काम केलं पाहिजे. आता माझी मुलं लहान आहेत, माझ्या मुलाला याची गरज आहे. नाही, ते सगळं सांभाळून हे पण होतं. आपण मोठे क्रिएटर, आपण सगळं करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या आसपास किती उदाहरणं आहेत. त्या नारायण मूर्तींच्या वाईफ सुधा मूर्ती, ह्या सगळ्या लोकांना तेवढे 24 तास आहेत जेवढे आपल्याकडे आहेत. तर मग अशा अनेक उदाहरणं आहेत की जे हाऊ दे कॅन फाइंड द टाइम अँड हाऊ वी कांट. आपल्याकडे मेड्स असून सुद्धा आपल्याकडे वेळ का नाही मिळत आहे? बिकॉज वी हॅव क्रिएटेड इट, की मला नाही जमणार आहे, मी नाही करू शकत आहे, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे हे आहे. तुम्ही फक्त एक उदाहरण मला एक इन्स्टिगेट केलं बोलायला. इट्स नॉट नथिंग अबाउट युअर पर्सनल थिंग. पण एक जनरलाइज सांगते की मी हे त्याच्यातून बाहेर पडले. मला पण हे सगळं होतं की मी नाही येऊ शकत. माझ्या आयुष्यात माझी ही नेहमीची वाक्य होती, मला कधी आनंद मिळणार नाही, मला कधी सुख मिळणार नाही, मला सतत काम करायला लागणार आहे, या घरासाठी मला काम करायला लागतंय सारखं, कुणाला समजतच नाहीये. 10 वर्षापर्यंत पूर्वीपर्यंत मी हे सगळं असं होते. आणि मग हळूहळू हळूहळू मी एक दिवस निर्णय घेतला की मला हे टेस्ट करायचं स्वतःवरती, की हा कॉन्सेप्ट वरती मी काम करू शकते का. अँड देन आय एम नाव, मी सक्सेसफुल असं म्हणू शकते की काही नाही, मला कसलं टेन्शन नाही. पैसा हा क्रिएट होतो, तो क्रिएट मीच करते. मला पाहिजे तेव्हा तेवढा पैसा माझ्या समोर येतो, माझ्याकडे येतो. मला कुठलंही मन मारावं लागत नाही. पण मला ते आपोआपच आता ते आतल्या साईडला वळल्यामुळे मला ते इच्छा पण आता राहिल्या नाहीयेत कुठल्या काही गोष्टी करायच्या. सो हो मॅडम, जसं दोन्ही गोष्टींचा अध्यात्मात मिक्स. आल्यानंतर थोडं डिटॅचच राहतो आपण, किंवा नाही एवढा हे राहत, होतो तो मी डिटॅचमेंट. अध्यात्मात कॉलेजमध्ये असल्यापासून होते. हा. कॉलेजमध्ये असताना मला टेंबे स्वामींची दीक्षा झाली आहे. अरे वा, बर बर. नाही आहे, आणि मेडिटेशन मध्ये असतो, बरोबर आहे सगळ्या गोष्टी, हो. पण थोडस काय होतं, प्रपंच पण आणि नाही, कर्म. घरातल्या लोकांसाठी आपल्याला लागतं ना, घर घ्यायला Yes. पाहिजे, गाडी घ्यायला पाहिजे, मुलाचं शिक्षण झालं हा, पाहिजे. हे जे हा, हा. आई म्हणून आपण स्वतःला जे त्यात जातो ना, मी तेच म्हणलं ना, मला असं घातलं गेलं त्याच्यामध्ये कंपल्सरी, की मग कुठल्याही सुपरवुमन म्हणून गोष्टीचा आपण. हा. कर्म पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याच्यातच राहावं लागतं पूर्णपणे. जे दिलंय तुम्हाला गुरूंनी, जे दिलंय की तुला लग्न करायला पाहिजे, तुला मुलाला वाढवलं पाहिजे, हे जी जबाबदारी जेव्हा देतो आपण आई म्हणून, बायको म्हणून, ज्या काही रोल्स आपल्याला दिलेले असतात, तेव्हा आपल्याला ते मनापासून करायचे असतात ना. अगदी त्यावेळेसची अगदी. गोष्ट मी सांगते की मला तारेवरची तसं झालं. बोलतात सगळ्यांचीच, की आपण सुपरवुमन. हो ठीक आहे, हम्म. लेडीज आहे, ठीक आहे, पण ध्यान बाकीचे पण आपला छंद. करायचंय. कारण की हो, ते सगळं हे करू नाही, की. ते मला ते जो आनंद कधी मिळाला होता कॉलेजमध्ये असतानाचा ध्यानाचा, तेव्हा काहीच नसतं ना, लग्न नसतं, संसार नसतो, स्वयंपाक नसतो, काही नसतो. तेव्हा आपण निव्वळ शिकत असतो आणि आनंद ध्यान करत असतो. नाही, मग आणि नंतर मॅडम नंतर जसं गोष्टी म्हणाल्या वेगळ्या ना, बदलतात. की कर्मकांडात म्हणजे हे सणवार सुद्धा एक ताण येत आहेत. हल्ली कसं, पूर्वी संयुक्त एकत्र कुटुंब पद्धतीत मॅनपॉवर होती. आता एका हो लेडीजला होत शक्य सगळ्या गोष्टी हो होणं, हो म्हणजे हो हो. शक्यच होत नाही. आणि आपले जे काही आपले प्रोफेशन, मला असं वाटतं आपण म्हणजे एवढे शिकलेलो आहोत, तर कुठं म्हणजे एक जुजबी केलं, इट्स ओके ना, म्हणजे ठीक आहे. तर ते आता हल्ली तेही ताणच यायला लागले. ते ताण घेऊन नको, जसं मॅडम म्हणतात, की हो कर्म किती, उपासना महत्वाची, म्हणजे हो. ते फार महत्वाचं होणं. हे पण गोष्टी आहेत. कारण बघा ना, आता एकत्र कुटुंब पद्धतीत बायफर्गेट होत होती ना सगळी कामं. आता एकट्या हम्म. तिघं राहतात आणि किती कोण करणार, नाही का? असा हा नाही होत, सगळा अवघड आहे. बायफर्गेशन सगळं एक शेड्यूल ठेवलं पाहिजे ह्यावेळी, म्हणजे असं करणं तरच. कारण अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे, नुसतं हो. वाचून किंवा होणार नाही. थँक्यू मॅडम, खूप छान, ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू. तुम्ही पण खूप छान करता आहात, बऱ्याच गोष्टी करता आहात, प्रश्नच नाही. पण तुम्ही मला हे म्हणलं की तुम्ही हे त्याच्यातून सुटू शकता बाहेर, असं मला म्हणायचंय. म्हणजे सगळं चालू आहे, सगळं करू शकता आणि स्टील यू विल बी हॅपी. हे महत्वाचं. So हे प्रत्येक जण करू शकतो. आपण स्वतःला ते, जसं आता कोणी लिहिलंय, काल्पनिक सगळ्या ह्या आपण भिंती उभ्या केलेल्या आहेत, आणि विशेषतः स्त्री म्हणून जी ताकद आहे आपली आपली स्वतःची,
जी आपण विसरलेलो आणि आपल्याला माहीतच नाहीये. विसरलो म्हणण्याशी आपल्याला माहीतच नाहीये की फेमिनिन एनर्जीची ताकद काय असते. हे आपल्याला कोणीही सांगितलेलं नाहीये, कळू दिलं नाहीये, समजू दिलं नाहीये. सो ही खूप मोठी ताकद आपल्यामध्ये आहे. सो ते रिअलाइज एकदा झाली की मग एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर अस. आपण फार म्हणजे माझं तर असं होतं की म्हणजे म्हणजे हे आतापर्यंत 10-12 वर्षापर्यंत की अरे मी बाई का झाले, कशाला मी बाई झाले, किती प्रॉब्लेम्स आहेत बाई असण्याचे. पुरुष असतं तर किती छान झालं असतं, मी असं आले असते, स्वयंपाक माझ्याकडे रेडी असता, माझ्या माझ्या बायकोनी मला वाढलं असतं, मला कपडे दिले असते, माझे कपडे धुतलेले असते, अशा बारीक बारीक गोष्टी. आणि मग मला वाटतं की मी बाई कशासाठी झाले, मला नाही बाई व्हायचं होतं असं. पण जसं जसं अभ्यास करायला लागले आणि तेव्हा कळालं की नाही, स्त्री होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. स्त्री असण्यातच एवढ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं म्हणतात की परमेश्वर म्हणजे पुरुषांनी व्रतवैकल्य केली किंवा जे काही केलं तर त्याला ते काहीतरी म्हणजे बरंच काही करायला लागतं. ध्यान किंवा जे काय असेल ते करावं लागतं. बाईनी फक्त ती बायको आहे आणि संसार सांभाळते याच्यातच तिची केवढं सारी तिची आध्यात्मिक पुढचा प्रवास तिचा पुढे होतो. म्हणजे तिला वेगळं काही करायला लागत नाही. ही स्त्रीची ताकद आहे कारण ती स्त्री आहे. ह्याच्यातच तिने सगळं अचीव केलेलं आहे. सो ही ताकद आपल्याला माहित नाही ना आपली काय आहे ती. पूजा करताना बघा आपला नवरा सगळं ते देवाला वाहत असतो, पूजा करत असतो. आपण फक्त हातच लावतो हाताला. दॅट इज इनफ फॉर अस. सो ते सांकेतिकच आहे, सिंबॉलिक आहे. सो खूप मोठा विषय आहे. पण थोडक्यात आपण खूप स्ट्रॉंग आहोत आणि आपण खूप पॉवरफुल आहोत. हे लक्षात ठेवा सगळ्या जणी. आणि सीता एंड मध्ये खरंच ते सगळं दिलेलं आहे की सीता गेली लढायला रावणाबरोबर. तो काय लढाई तिने केली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, थांबूयात आपण सगळे इथे. हो मॅडम, चालेल. थँक्यू सुजाता मॅडम. आता सोमवारी आहे धन्यवाद ना? धन्यवाद रविवार धन्यवाद नाही. हो, मॅडम. आपण सोमवारी भेटूयात. हा, येस. सोमवारी सर्वांनी वेळेवर हजर राहा. हो हो. शुभांगी हो. मॅडमनी फार अटॅच ठेवले आपल्याला पुस्तकाला, आपल्या सगळ्या ग्रुपला. खूप सुंदर सुंदर सांगत आहेत सगळं समजावून. आणि आपण आता सोमवारी परत सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहूया. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू धन्यवाद मॅम. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.